जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर संघटित गुन्हा मोकाका लागला पाहिजे. ही गुन्हेगारी संपुष्टात आली पाहिजे. हे गुन्हेगार कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, कोणत्या रंगाचे, त्याच्याशी घेणारा एक गुन्हेगार हा गुन्हेगार आहे. तो कोणत्या पक्षावर पक्षाने त्याच्यावर कारवाई करतील त्याची पण लोक वाट बघतायत. सगळं श्रीरामपूर वाट पाहत आहेत. आणि आता आमची एकच मागणी की बाबा यांना एन्काउंटर काय करू शकत नाही. गृहमंत्री, मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे. जर असे जर गुन्हेगार जर फोफवले तर उद्या लोकांना बाहेर निघणं अवघड होऊन जाईल. आमची जी भावना आहे की बाबा हे श्रीरामपूर जे आहे हे गुन्हेगारमुक्त झालं पाहिजे. आमच्या घरातून आमचा मुलगा गेलेला तो काही येणार आहे, पण आमची एकच भावना आहे की आता ह्या गावात राहिलेले लोक ते सुरक्षित राहिले पाहिजे, गुन्हेगारमुक्त झाले पाहिजे. सगळ्यांनी खेळून हसून खेळून व्यापार केले पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि येत्या 15 तारखेला आम्ही धरणे आंदोलनासाठी बसत आहोत गांधी पुतळ्यापाशी 10 मिनिटांनी. आम्हाला श्रीरामपूरकरांचा पाठिंबा आहे. सगळे श्रीरामपूरकर आमच्या बरोबर आहेत, सर्व पत्रकार सर्व मित्र आमच्याबरोबर आहेत. आमची हीच भावना आहे की श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारमुक्त झाला पाहिजे. त्या संघटनेवर मोकाका लागला पाहिजे. जे गुन्हेगार आहे त्यांना एन्काउंटर करा. आमची त्या विनंती आहे शासनाला, मुख्यमंत्र्याला की तुम्ही एन्काउंटरची परवानगी द्या. पोलिसांना फ्री हँड करा. ही गुन्हेगार शोधून घरातून शोधून बाहेर काढा. त्याशिवाय हे गुन्हेगारी संपणार नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एकदा तुम्ही श्रीरामपूरला भेट द्यावी. आमचा मुलगा गेलेला आहे. आमची जातीपासून आमच्या मनापासून इच्छा आहे की मुख्यमंत्री येऊन वेळ द्यावी, आम्हाला भेटावं म्हणून. ठीक आहे, मोठे मुख्यमंत्री, मोठं काम असेल, पण एखादा जीव येणार नाही साहेब. तर जीव नाही ती सगळ्यांना. नाही तर एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला पाठावं, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी याची दखल घ्यावं. आम्ही पालकमंत्र्यांना पण निवेदन दिलेलं, पालकमंत्र्याला विनंती केलेली आहे आम्ही. ते येऊन गेलेले आमच्याकडे. तर तुमच्या माध्यमातून एकच आहे की बुवा ह्या सगळ्यांना मोकाका लागला पाहिजे. हा गुन्हेगारमुक्त श्रीरामपूर झाला पाहिजे. तिथले राहिलेले नागरिक हे निवांत राहिले पाहिजे, निवांत श्वास घेता आला पाहिजे. ही आमची सगळ्यांची विनंती आहे. आमची दुबई कुटुंबाच्या वतीने, सकल श्रीरामपूरच्या वतीने, आमचे मित्र पत्रकार मित्राच्या वतीने आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने सगळ्यांनी विनंती आहे.